हम सब एक है। भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी। तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी। भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे। मोजणी ही बाब धोरणात्मक बाब आहे, पण शासन या बाबीकडे गांभीर्याने घेत नाहीत। सुधारित आकृती बंद, निश्चित प्रवास भत्ता, विभागाच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द करणं, पुरेसे मोजणी साहित्य आणि तांत्रिक दृष्ट्या विभागाचे बळकटीकरण असे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। याशिवाय अन्यायकारक प्रतिनियुक्ती बंद करण्याची मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू केले आहे। महिला व पुरुष कर्मचारी यात सामील झाले असून शासनाच्या महाराजस्व अभियानात देखील हे कर्मचारी सामील होणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। हे भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या तक्त्याखाली आम्ही सगळे संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन चालू झालेलं आहे। 18 तारखेपासून काळ्या फिती लावून 2 दिवस काळ्या फिती लावून काम झालेलं आहे आमचं। त्यानंतर आम्ही सामूहिक रजा टाकलेली होती। 27 तारखेला आम्ही जमाबंदी आयुक्त पुणे येथे आक्रोश मोर्चा काढलेला होता आणि 2 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन चालू आहे आमचं। तर आमची एकच मागणी आहे की तांत्रिक वेतन श्रेणी मिळायला पाहिजे। आमच्या डिपार्टमेंटकडून जे काही नकाशे मोजणी झाल्यानंतर इश्यू होतात, भूसंपादन झालं, त्यानंतर PWDला जे काही रेकॉर्ड जाते, रेल्वे झालं, नगररचना, तिथल्या जे सर्वेअरला वेतन आहे ते आमच्यापेक्षा जास्त वेतन आहे। आम्हाला जे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये फॉरेस्टमध्ये ज्या सर्वेअरला जे वेतन आहे तेच वेतन आम्हाला मिळायला पाहिजे, ही आमची एक मागणी आहे। आणि आम्ही समान काम समान वेतन ही व्हायला पाहिजे। त्यासाठी आम्ही 2019 मध्ये माननीय कोर्टमध्ये पण आम्ही गेलेलो होतो, तर माननीय कोर्टनी 2021 मध्ये आमच्या बाजूने निर्णय दिलेला आहे। त्यानंतर सुधांशू कमिटीने जो अहवाल दिलेला होता शासनाला, त्यानुसार आम्हाला तांत्रिक वेतन मिळायला पाहिजे होता। त्यासाठी गेल्या वर्षी आम्ही जूनमध्ये संप केलेला होता आणि त्या संपात माननीय महसूल मंत्री यांनी आम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला आम्ही 150 दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये तुम्हाला आम्ही हे वेतन श्रेणी लागू करू, पण ते होऊन आता जवळपास 1 वर्षाचा पिरियड गेलेला आहे, पण तांत्रिक वेतन श्रेणी आम्हाला मिळाली नाही। त्याकरता आम्ही सनदशीर मार्गाने ह्या वेळेस 18 फेब्रुवारीपासून हे संप चालू झालेला आहे आमचा आणि तो आता आमचा बेमुदत या टप्प्यावर आलेलो आहे। आम्ही या संपामध्ये वर्ग 4 पासून तर सर्वेअर आणि निमतानदार, परिरक्षण भूमापक आणि शिरस्तेदार जे कर्मचारी आहे ते संपूर्ण सहभागी झालेले आहे याच्यात। साधारण याचा परिणाम असा आहे की सर्वसामान्य जनतेचे जे मोजणीचे कामं आहे, त्यानंतर फेरफारचे कामं आहे ते पूर्णतः बंद झालेले आहे आणि शासनाचा जो महसूल जमा होणारा होता तो पण पूर्णपणे थांबलेला आहे। महाराजस्व अभियान एक प्रकारचं आम्ही जनतेशी कटिबद्ध राहून त्याची सेवा करण्यासाठी खूप मोठे आमच्यासमोर एक आव्हान आहे। म्हणजे आम्ही करू शकलो असतो, त्याच्यात सहभागी झालो असतो, पण नाईलाज असतो आम्ही कामबंद आंदोलनमध्ये सहभागी असल्यामुळे आम्ही तिथे सहभागी नाही होऊ शकत। आमचा जो भूमी अभिलेख विभागाचा संप आहे हा आम्ही जे काम करतो ते तांत्रिक काम आहे, टेक्निकल काम आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला तांत्रिक वेतन दिलं पाहिजे, त्याच्यासाठीचा केलेला हा जो संप आहे हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि 18 फेब्रुवारीपासून 2 दिवस हा काळ्या फिती लावून होता। त्यानंतर 23 ते 26 तारखेपर्यंत अर्जित रजा टाकून संपूर्ण महाराष्ट्रामधल्या कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर माननीय जमाबंदी आयुक्त कार्यालयावरती आक्रोश मोर्चा झालेला आहे व तेव्हापासून हा संप आजपर्यंत आमचा हा आता बेमुदत संपावर आलेला आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की माननीय न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे की यांना तांत्रिक वेतन श्रेणी दिलेली पाहिजे, तो आदेश झालेला आहे, तर त्याचा अंमल होऊन आता आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्यासाठी आमचं हा संप आहे आणि आमचं काम हे तांत्रिक आहे।
तलाठ्यांचं काम तांत्रिक आहे, जेई जे आहेत भूसंपादन अधिकारी त्यांचं पण काम तांत्रिक त्यांना पण तांत्रिक वेतन दिलं जातं, तलाठ्यांना तांत्रिक वेतन दिलं जातं. मग आम्हाला पण समान काम समान वेतन म्हणून आम्हाला पण तांत्रिक वेतन श्रेणी दिली पाहिजे, याच्यासाठी आम्ही हा संप घातलेला आहे आणि तो बेमुदत आता आहे. जोपर्यंत त्याचा आदेश होणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप आता करणार आहोत.